आणि एवढं गोड लेकरू कोणाला होते ग? कसं बघायला टुकू बघ की. आई, आता मला पण याच्याकडे बघूनच जगायचं आहे ग. मग माझ्या सासरचे लोक कसा पण व्यवहार करू माझ्यासोबत, मला माझ्या पिल्लूकडे बघूनच मला पूर्ण माझं आयुष्य काढायचं आहे आता. आई, अगोदर तर मी फक्त जगतच होते, पण जेव्हा मी एक आई झाली, मला एक लेकरू झालं, तेव्हा मला खरा आनंद कळाला जगायचा, की आई होणं ही किती सौभाग्याची गोष्ट असते. एका मुलीला आई होण्यापेक्षा जगातील कोणतंच मोठं सुख नाही वाटते. शिल्पा, असं नाराज होऊन तू नको जाऊस ग, मला करमणार नाही बघ तू गेल्यानंतर. माझा विचार कर ना, तुझ्या म्हाताऱ्या आईचं काय होईल तू गेल्यानंतर. मी पण खूप सहन केलं ग शिल्पा, तुमच्या तोंडाकडे बघून तुमच्या बाबांचं वागणं. आई, असतील ग सासू चांगल्या आणि खराब, पण माझी सासू नको त्या गोष्टीवर किरकिर किरकिर करत असते. पण ती उगं खाता पिताना खालीवरी बघत असते. मी भाकर भाजी खाल्ल्याने ज्या घरातला अन्न संपत्ती की काय की मला अजून नाही समजलं. याचे पप्पा पण मला कधीच चांगलं बघत नाहीत. काही चुकलं असेल नसेल हे आईकडूनच बोलतात. कसं सहन करू, ये घरी जाऊन मी सगळं यायचं वागणं, लेकराला घेऊन, लेकरू रडते आता.